तर आज आपला एक ब्लॉग बनवणार आहे. तर तो ब्लॉग मी कशाविषयी बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तो ब्लॉग आहे साडीविषयी. तर आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा आमच्या दीदीचं लग्न होतं. तेव्हा लग्नामध्ये आहेर जो घेतात तो आहेर मला माझ्या भावाने घेतलेला आहे. आणि आम्ही दुकानामध्ये जाऊन माझ्या भावाने, मी, मिस्टरांनी सगळ्या फॅमिलीने जाऊन ती साडी सिलेक्ट केलेली आहे. आणि ती साडी खूप छान आहे. आणि ती साडी आता जी आपल्याला येणार आहे त्याच्यासाठी ती खूप ट्रेंडमध्ये चालते ती साडी. त्याच्यामुळे मी ती साडी कुठली घेतली आली आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडी कशी आहे ती पण तुम्ही मला सांगा. तर चला मी तुम्हाला आता साडी दाखवते. मग ती साडी बघूया आपण. तर ती साडी आहे ही. तर लग्नाला वेगळी असते बरोबर आहे, पण ही माझ्या भावाला खूप आवडली होती म्हणून ही साडी मला माझ्या भावाने लग्नामध्ये आहेर केलेली आहे. तर आहेराला तर होती दुसरी कलरची, पण ही मला आता ज्वेलरीमध्ये पण वापरता येईल अशी मी घेतलेली आहे. तर बघूया ही साडी कशी असणार आहे. तर हे बघा साडी पूर्ण कशी वाटते बघा. आणि मी हिला खोललं पण नाही, ही आहे तशीच आहे. हे बघा खूप सिल्क आणि खूपच सुंदर अशी, घातल्यावर तर खूप छान दिसणार आहे मला ती. तर ही साडी मला त्याने घेतलेली आहे. तर ही साडी आपण बघूया. हे बघा ही मी खोलली पण नाही आहे, घेतली तशीच इकडे आणली आहे. तर हे बघा थांब एक मिनिट. तर ही साडी आहे बघा. हे बघा ह्या साडीची किंमत जर ही कोणाला एप्रिलला मागवायची असेल तर बघा कशी चमकते, कुंदन कसे चमकतात ते पण बघा. हे बघा खूप कुंदन चमकत आहेत हे बघा. आणि खूप छान दिसते कारण ही आपल्याला रात्रीमध्ये जयंतीला घालण्यासाठी खूप सुंदर दिसेल. आणि साडी आहे 1200 रुपयाची, 1 रुपया पण कमी नाही आहे, फिक्स भाव आहे. तर ती ही साडी आहे. तर ही साडी कशी वाटली, मी घालणार आहे एप्रिलमध्ये. तर मला तरी खूप आवडली आणि खूप सुंदर आहे ही साडी. याच्यामध्ये कलर होते, वेगवेगळे कलर होते. रेड होता, ब्लू होता, ब्लॅक पण होता आणि ऑरेंज होता. म्हणजे असे भरपूर सारे, ग्रीन होता, येलो होता, सगळे कलर होते. सगळे कलर सोडून मला हा कलर खूप आवडला आणि माझ्या भावाला पण आवडला म्हणून ही साडी आम्ही सिलेक्ट केली. आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे. ते मी आता ब्लाऊज पीस पण आहे आतमध्ये. ते आता मी नाही खोलत एवढा कारण मी नाही टाकलेला, मी ऑलरेडी विकत घेतलेला आहे याच्यावर ब्लाऊज पीस. तर आता ही झाली आपली पहिली साडी. आता दुसरी कुठली साडी आहे ती पण दाखवते चला. तर चला आता ही ठेवूया बाजूला आणि दुसरी कुठली आहे ती पण बघूया. तर चला तर मग चला आपण दुसरी घेऊया. तर हे बघा दुसरी साडी ही पण मला माझ्या छोट्या भावाने गिफ्ट केलेली आहे. ती माझ्या पुण्यावाल्या भावाने गिफ्ट केलेली आहे आणि ही माझ्या छोट्या भावाने गिफ्ट केलेली आहे. तर ही बघूया कशी वाटते. ही पण खूप सुंदर आहे आणि हिचा कलर तर एक नंबर आहे. हे बघा म्हणजे आता लग्न सराई पण खूप आहे. म्हणजे आपण लग्नात पण घालू शकतो, छान शालू टाईप आहे. तर ही लग्नामध्ये पण खूप सुंदर दिसेल. हे बघा तिची थोडं मांडू. हे बघा तिची जरा स्मिट करणं काढू. हे बघा याची जरी मी खोलून दाखवते आणि घालून पण दाखवते. तर हे बघा कलर बघा किती छान आहे आणि हा कलर मला खूप आवडतं म्हणून ती पण मला माझ्या भावाने गिफ्ट केली आहे. तर हे बघा हा तिचा पदर आहे. हा तिचा पदर आहे. किती सुंदर आहे बघा. खूप सुंदर साडी आहे. मी घातली नाहीये, फक्त मी आता एक व्हिडिओ बनवा म्हणून मी साडी खोललेली आहे आणि तुम्हाला दाखवते. आणि मला कशी वाटते घातल्यावर ते पण सांगा, मी घालून पण दाखवते. साडी घालून पण दाखवलेली आहे. आता तात्पुरती अशी घातलेली आहे. हे बघा साडी घालून दाखवलेली आहे. म्हणजे कशी वाटते लग्नामध्ये आली आपण तयार करून ही साडी छान पैकी नेसू शकतो. आता सध्या मी घातलेली आहे. तर कशी वाटते साडी, तर खूप छान. पदर वगैरे ते एकदम सुंदर आहे. हे बघा
खूप सुंदर दिसते ही साडी. आता लग्न साड्यांमध्ये खूप छान लागते. तर आवडली तर नक्की घ्या. तर आता आपण झाल्या साड्या. आता साड्या तर त्याच्यावर एक ब्लाऊज पीस माझ्या मम्मीने मला खूप छान दिलेला आहे. ही साडीच आहे खरं तर, पण मला ते ब्लाऊज खूप खूप आवडला त्या साडीपेक्षा जास्त. तर तो ब्लाऊज पीस आता खूप ट्रेंडमध्ये चाललाय, म्हणजे खूप. तर ते मी तुम्हाला दाखवते कुठला आहे. तर तो हा ब्लाऊज पीस आहे. तर मी हे खोलून दाखवते तुम्हाला. तर आपला हा ब्लाऊज पीस आहे. हे बघा, हा गळा येणार आहे, ऑलरेडी गळा येणार आहे. त्याला कुठलाही हा म्हणजे आहे तसा गळा येणार आहे. खूप सुंदर गळा दिसणार आहे पाठीमागून. आणि हे जे येणार आहेत ना आपल्या त्या या साईडच्या ह्या दोन बाह्या, ही आणि ही. तर हे लॉंग मध्ये शिवलं ना खूप सुंदर. माझ्या वहिनीने शिवलेले आहेत लॉंग मध्ये. मी काय शिवलं नाही लॉंग मध्ये, तर मी पण शिवणार आहे. तर या दोन त्या हातावरच्या बाह्या आणि हा गळा खूप सुंदर दिसणार आहे. लॉंग मध्ये थोडंसं इथपर्यंत शिवलं तर छान दिसतो. तर मी हे ट्राय करणार आहे आणि शिवणार आहे. आणि याच्यावरची साडी पण दिलेली साडी, पण मला हे ब्लाऊज खूप आवडला म्हणून हे मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला ते पण सांगा. तर आता हां, तर ओके. आता मी कसं वाटले तुम्हाला साड्या आणि ब्लाऊज तर नक्की घ्या. कारण आता लग्नामध्ये खूप छान याच्यावरच्या साड्या वगैरे खूप सुंदर दिसतात. त्याच्यावर ही साडी पिंक कलरची किंवा हिरवी कलरची आणि इथपर्यंत हिरव्या बांगड्या खूप सुंदर दिसतात. तर एकदा बघा करून. आत्ता लग्नाचं सीझन आलेलं आहे. तर आपला कसा वाटला साड्याचा व्हिडिओ आणि ब्लाऊज पीसचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि साड्या कशा वाटल्या त्या नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं कमेंट करून हे पण सांगा. तर चला, ओके, बाय.